दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत स्टोरी ऑफ द डेच्या माध्यमातून। ईव्हीएम मधील मतं आणि व्हीव्हीपॅट मधील पावत्यांची 100% पडताळणी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या। यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना ईव्हीएम व्हीव्हीपॅट विषयीच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात निकाल वाचन झालं। यावेळी सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट स्लिप्सच्या 100% क्रॉस चेकिंगची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या। शिवाय बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याचा सल्ला देणारी याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्यांना मोठा धक्का दिला। हर असेंबली कंस्टिट्यूएंसी में 5 ईवीएम यूनिट्स की बर्न्ड मेमोरी को एग्जामिन करने का नंबर 2 या नंबर 3 कैंडिडेट दरखास्त दे सकता है और उसको फिर एक टेक्निकल टीम एग्जामिन करेगी, लेकिन उसका खर्चा उस कैंडिडेट को देना होगा जो उसकी मांग करता है। ये कह के उन्होंने ये सारी पिटिशन डिस्पोज ऑफ कर दी। विरोधकांनी ईव्हीएम विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले होते, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांच्या दाव्यातली हवा केली आहे। तरीही संजय राऊतांनी शंका उपस्थित केली। न्यायालयानं पब्लिक क्रायची दखल घेऊन निर्णय दिलेले आहेत। ज्या लोकशाहीमध्ये निवडणुकांच्या प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही, ती लोकशाही काय कामाची। न्यायालयानं समजून घ्यायला हवा होता हा विषय काळजीपूर्वक, आणि हा पब्लिक क्राय जर न्यायालयापर्यंत पोहोचला नसल्याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोगासह न्यायालयावर सुद्धा या विषयावर दबाव असू शकतो। दरम्यान ईव्हीएम व्हीव्हीपॅट विरोधातील याचिकांवर निकाल वाचनादरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी ईव्हीएम वापराबाबत काही सूचना दिल्यात। चिन्ह लोडिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिम्बॉल लोडिंग युनिट सील केलं पाहिजे। चिन्ह लोडिंग युनिट 45 दिवसांसाठी साठवले पाहिजे। दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं घेणाऱ्या उमेदवारांना मतमोजणीच्या 7 दिवसात पडताळणीची मागणी करता येऊ शकते। त्याचा खर्च उमेदवाराला करावा लागेल। पडताळणीअंती मतमोजणीमध्ये तफावत आढळल्यास तो खर्च उमेदवाराला परत दिला जाईल। सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचना निवडणूक आयोग कशा प्रकारे अंमलात आणणार ते पाहावं लागेल। निवडणूक आयोगानं 2024च्या लोकसभा निवडणूक निकालावेळी त्या सूचना अंमलात आणल्या तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं घेणारे उमेदवार व्हेरिफिकेशनची मागणी करू शकतील। असं झाल्यास 4 जूनच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलंय। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आता भाजपवर गंभीर आरोप केले। पहिल्या टप्प्यात 2019च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र असताना आता दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएमचा घोळ समोर येतोय। दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच तासात काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडाच्या घटना या समोर आल्यात। महाराष्ट्रात नांदेडच्या माहूरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता। वर्ध्यात मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मतदान थांबलं होतं, तर अकोल्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक समस्येमुळे अधिकाऱ्यांची धावपळ झाली आहे। परभणीतही ईव्हीएम बंद पडल्यानं मतदार ताटकत बसलेत। शिवाय लोकसभेकरता हाय व्होल्टेज फाईट असलेल्या अमरावतीमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडली होती। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यानंच ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। वर्धा असेल, अमरावती असेल, अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकतं। बरं, वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे। उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले। ईव्हीएम मशीन बंद पडणं
आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो. एकीकडे ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला असताना संजय राऊतांच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी देखील पलटवार केलाय. जेव्हा ते जिंकतात, जेव्हा समजा तेलंगणामध्ये जिंकले, जेव्हा राजस्थानमध्ये जेव्हा जिंकले, तेव्हा EVM बरोबर होती आणि जेव्हा ते हरतात तेव्हा EVMवर आक्षेप घेतात. हे असली कसली दुटप्पी भूमिका. आणि आता तर ते सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घ्यायला लागले. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात 7 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होतीये. पहिल्या 2 टप्प्यात EVM मध्ये मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. लोकशाहीच्या या उत्सवाला सामोरं जाताना निवडणूक आयोगानं देखील तांत्रिकदृष्ट्या तितकंच सक्षम असणं गरजेचं आहे. त्यामुळे बिघाडाच्या घटना कशा रोखायच्या किंवा कमी करायच्या यावर यंत्रणेनं काम करणं नितांत गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.